इस्तेखानाची फजिती येथील घटनाक्रम एका वाक्यात उत्तरे लिहा. इथपर्यंत आपण पाहिले आणि काही कारणे पाहिलेली आहेत. आज आपण पाहणार आहोत 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. बघा बरं का. पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, कोणत्या तयारीनिशी शाहिस्ता खान पुण्यावर चालून आला? उत्तर आहे, पुण्यावर चालून येताना शाहिस्ता खानाने आपल्याबरोबर 1.25 लाख सैन्य आणले होते. त्याच्याकडे शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. अशा तऱ्हेने मोठा फौजफाटा आणि दारुगोळा बरोबर घेऊन शाहिस्ता खान पुण्यावर चालून आला. पहा अजून एकदा. पुण्यावर चालून येताना शाहिस्ता खानाने आपल्याबरोबर 1.25 लाख सैन्य आणले होते. त्याच्याकडे शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. अशा तऱ्हेने मोठा फौजफाटा आणि दारुगोळा बरोबर घेऊन शाहिस्ता खान पुण्यावर चालून आला. शिवरायांचा शाहिस्ता खानाला मारण्याचा धाडसी बेत यशस्वी होणे का कठीण होते? शाहिस्ता खानाने लाल महालाभोवती 1.25 लाख फौजेचा खडा पहारा ठेवला होता. महालात मुंगीलाही शिरायला वाव नव्हता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. त्यामुळे शिवरायांचा शाहिस्तेखानाला मारण्याचा धाडसी बेत यशस्वी होणे कठीण होते. कशामुळे होते बघूया आपण अजून एकदा. शाहिस्ता खानाने लाल महालाभोवती 1.25 लाख फौजेचा खडा पहारा ठेवला होता. महालात मुंगीलाही शिरायला वाव नव्हता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. त्यामुळे शिवरायांचा शाहिस्तेखानाला मारण्याचा धाडसी बेत यशस्वी होणे कठीण होते. 5 एप्रिल 1663 रात्री पुण्यात निघालेल्या वरातीचा थाट कसा होता? उत्तर आहे, 5 एप्रिल 1663 रात्री लग्नाची एक वरात पुण्यात वाजत गाजत चालली होती. पुढे चंद्रज्योती झळकत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात बसून, कोणी मेण्यात बसून, तर कोणी पायी चालले होते. अशा रीतीने वरातीचा थाट होता. पहा अजून एकदा. 5 एप्रिल 1663 रात्री लग्नाची एक वरात पुण्यात वाजत गाजत चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात बसून, कोणी मेण्यात बसून, तर कोणी पायी चालले होते. अशा रीतीने वरातीचा थाट होता. शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड कशी मोडली? 5 एप्रिल 1663 रात्री शिवराय व त्यांचे निवडक मावळे लग्नाच्या वरातीत सामील झाले. सर्वत्र सामसूम झाल्यावर लाल महालाच्या भिंतीला भगदाड पाडून ही मंडळी आत घुसली. पहारेकऱ्यांना बांधून शिवरायांना खानाच्या झोपड्याच्या महालात शिरले व त्यांनी खानावर हल्ला चढवला. खान खिडकी वाटे पळून जात असताना शिवरायांनी त्याच्यावर वार केला. त्यात त्याची 3 बोटे कापली गेली. अशा प्रकारे शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. पहा अजून एकदा. 5 एप्रिल 1663 रात्री शिवराय व त्यांचे निवडक मावळे लग्नाच्या वरातीत सामील झाले. सर्वत्र सामसूम झाल्यावर लाल महालाच्या भिंतीला भगदाड पाडून ही मंडळी आत घुसली. पहारेकऱ्यांना बांधून शिवराय खानाच्या झोपण्याच्या महालात शिरले व त्यांनी खानावर हल्ला चढवला. खान खिडकी वाटे पळून जात असताना शिवरायांनी त्याच्यावर वार केला आणि त्यात त्याची 3 बोटे कापली गेली.
अशा प्रकारे शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. आता पाहूया आपण प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात माहिती लिहा. एक आहे फिरंगोजी नरसाळा. शिवरायांच्या चाकण किल्ल्याचा हा किल्लेदार होता. चाकणच्या किल्ल्यावर शाहिस्ता खानाने हल्ला चढवल्यावर त्याने मोठ्या मर्दुकीने शाहिस्ता खानाशी मुकाबला करून 2 महिने किल्ला लढवला. पण शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजीच्या शौर्यावर खुश झालेल्या शाहिस्ता खानाने फिरंगोजीला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, परंतु स्वामिनिष्ठ फिरंगोजी बदलला नाही. शिवरायांच्या चाकण किल्ल्याचा हा किल्लेदार होता. चाकणच्या किल्ल्यावर शाहिस्ते खानाने हल्ला चढवल्यावर त्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ता खानाशी मुकाबला करून 2 महिने किल्ला लढवला. पण शाहिस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजीच्या शौर्यावर खुश झालेल्या शाहिस्ता खानाने फिरंगोजीला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, परंतु स्वामिनिष्ठ फिरंगोजी अजिबात बदलला नाही. पुढे आहे शाहिस्ता खान. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांचा बिमोड करण्यासाठी पाठवले होते. मोठी फौज घेऊन तो स्वराज्याचा मुलूक उद्ध्वस्त करीत आणि अनेक गावे जिंकत पुण्याकडे निघाला. मावळ्यांच्या गनिमी हल्ल्यांना कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. पुण्याला येण्यापूर्वी त्याने चाकणचा किल्ला जिंकला आणि पुण्यात येऊन लाल महालात 2 वर्षे तळ ठोकला. अखेरीस शिवरायांनी एके रात्री युक्तीने लाल महालात शिरून त्याच्या हाताची 3 बोटे छाटली. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांचा बिमोड करण्यासाठी पाठवले होते. मोठी फौज घेऊन तो स्वराज्याचा मुलूक उद्ध्वस्त करीत आणि अनेक गावे जिंकत पुण्याकडे निघाला. मावळ्यांच्या गनिमी हल्ल्यांना कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. पुण्याला येण्यापूर्वी त्याने चाकणचा किल्ला जिंकला आणि पुण्यात येऊन लाल महालात 2 वर्षे तळ ठोकला. अखेरीस शिवरायांनी एके रात्री युक्तीने लाल महालात शिरून त्याच्या हाताची 3 बोटे छाटली. इथे आपली थोडक्यात माहिती 4-4, 5-5 वाक्यामध्ये लिहिली, ती संपलेली आहे. तुमचा घरचा अभ्यास आहे फिरंगोजी नरसाळा आणि शाहिस्ता खान ह्या दोन्हीची माहिती लिहायची आहे आणि याच्यातील हे 3रा आणि 4था असे हे 2च प्रश्न लिहायचे आहेत. किती? हे 2 प्रश्न आणि 2 माहिती लिहा, एवढे लिहायचे. आपण आता इथे थांबूया बाळांनो, बरं का. हा घरचा अभ्यास मात्र छान लिहा करा बरं का बाळांनो.